पत्रकार बंधू उपयोगी. पहिल्यांदा तुम्हाला मी लॅपटॉप मधून काही गोष्टी दोन सुधाकर सोनवणे यांनी आपला मेडकर यांनी ज्या सभागृहामध्ये जे अभिनंदनाच्या ठरावाच्या वेळेस ज्या गोष्टी बोलल्या आणि कशी दिशाभूल केली ते तुम्हाला दाखवतो. त्याच्यानंतर सीएम साहेबांची बाईट पण मी दाखवतो सभागृहामधली. ते तिन्ही मी तुम्हाला पहिला दाखवतो. ते पहिले तिन्ही बघून घ्या. ह्याच्यामध्ये पाहिलंच असेल सीएम साहेब काय बोलले. मुंबई आणि एमएमआर, मुंबई आणि एमएमआर. एमएमआर म्हणजे कोण आलं, कोण आलं? नवी मुंबई, आपण सर्व अमरनाथ वगैरे इकडचा सर्व शहरी भाग आला. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगायचंय की बोलायचं तर रेटून बोलायचं. आणि काय बोलतात त्याला की आपले बीजेपीच्या जीवावर काही नेऊन बोलायचं. म्हणजे आता त्या दिवशी तर एवढा सुधाकर सोनवणे एवढा आव असून बोलत होता की जसं काय या झोपडपट्टीचा मसियाच आहे, जसं काय यांनी स्वतः GR घेऊनच आला. आता स्वतः तरी सीएम साहेबांचं विधानसभेतला जो ठराव झाला तो कॅबिनेटचा ठराव झालेला सीएम साहेबांनी विधानसभामध्ये निवेदन केलं. म्हणजे सीएम साहेब कुठे आहेत का? मला आनंद आहे आज ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये सीएम साहेब असतील, गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून झोपडपट्टीचं संघटन नष्ट करायचं प्लॅनिंग चाललेलं आहे. आणि चांगल्या पद्धतीने झोपडपट्टीला कसं तरी म्हणजे चांगलं झोपडपट्टीवाल्यांना चांगलं रेग्युलाइज करून घरं देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आम्हाला तुम्हाला सांगायचं एवढंच होतं का हा जो मेडकर आणि सुधाकर सोनवणे यांनी ज्या पद्धतीने त्यांचं तुम्हाला लॅपटॉप वरती त्यांचं बोलणं पण दाखवलं. म्हणजे सीएम साहेब काय बोलतात आणि हे काय बोलतात यांनी करायला पाहिजे ना. म्हणजे तुर्ब्यामध्ये झोपडपट्टीवासियांची दिशाभूल, रबाल्यामध्ये झोपडपट्टीवासियांची दिशाभूल. म्हणजे लोक झोपडपट्टीवाल्यांना आता हे सांगत सुटले की आपल्याला मुख्यमंत्री साहेब 500 मीटरची जागा फ्री करून देणार. म्हणजे जागा आपल्या नावावरती करणार आहे आणि 1500 फुटाची पण आपल्या नाव. ह्या भोईर साहेबांनी सांगितलं तसा तो कायदा आपल्या शहराला लागू नाहीये. आणि एवढं असेल तर सुधाकर सोनवणेच्या तर त्यांनी ते मेडकरच्या तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नेत्याकडनं अभिनंदनाचा ठराव केला. तर नेत्याकडनं त्यांनी ते झोपडपट्टीचं 500 फुटाचं जागा रेग्युलाइज करून आणावी ना. आमचा कुठं विरोध आहे. आम्ही झोपडपट्टीवाल्यांना चांगलं सुनियोजित चांगलं भेटावं अशी आमची अपेक्षा आहे. पण ही जी दिशाभूल करतायत ज्या पद्धतीने, म्हणजे मला तुम्ही सांगा, एक आमचं सभागृह म्हणजे काय बोलतात त्याला दौलत भविष्यात पवित्र सभागृह. सभागृहामध्ये सगळं रेकॉर्डिंग होतात, सगळं नोंदल्या जातात. त्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने यांनी खोटं का बोलावं? हे खोटंच बोलले ना. तुम्हाला आम्ही दाखवलं ना तो रेकॉर्डिंग. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी असं दिलं. मुख्यमंत्र्यांनी तसं त्यांच्यासाठी नाही दिलं, ग्रामीण भागासाठी दिलेलं. आणि एमएमआर मध्ये अशा काही गोष्टी केल्याने ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आणि उलट झालं तर आम्हाला चांगलं आहे, आम्हाला उलट चांगलं आहे. म्हणून आज हे पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला तेवढ्यासाठीच बोलवलं होतं की मला हे दाखवायचं होतं की मुख्यमंत्री साहेबांचे मुख्यमंत्री साहेब चांगले डिसिजन घेत आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चांगले डिसिजन घेत आहेत. पण याच डिसिजन घेत असताना एक असं अफवा पसरवण्याची गरज नाही ना की मुख्यमंत्र्यांनी असं केलं आणि मुख्यमंत्र्यांनी तसं केलं म्हणून. अफवा पसरवण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागासाठी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि एमएमआर साठी नाही. हे मुख्यमंत्री स्वतः
मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या निवेदनामध्ये बोलतात. ते या पद्धतीने ते गैरसमज जे पसरवायचं चाललेलं आहे या लोकांचं, त्या लोकांना मला माहित नाही ना, हे महापौर असताना हे काही गोष्टी असताना यांनी काय दिवे लावले मला काय बोलायचं नाहीये. किती वेळा सभागृहामध्ये झोपडपट्टी विषयावर तळमळ केली की मला माहित नाहीये. हे मी का सांगतो की तेवढ्यासाठीच मी सांगतो. आणि आज ज्या पद्धतीने ही जी त्या दिवशी अभिनंदनाचा ठराव आला, अभिनंदनाचा ठराव हा आम्ही सांगितलं, आम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना, सुरेश साहेब, भोईर साहेब, आम्ही सर्व झोपडपट्टीतले आम्ही रामाशी आम्ही त्या दिवशीच आम्ही सांगितलं की आम्हाला या ठिकाणी SRA नकोय आम्हाला. कारण 2011 पर्यंत सीएम साहेब बोलले, 2011 पर्यंत बोलले ना सीएम साहेब त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे आम्हाला 2011 पर्यंत नको. आज आपल्या 26 चालू आहे, तो 2000 क्लस्टर 2020 पर्यंत लागतोय. ठीक आहे ना, नको आम्हाला. त्या लोकांच्या मनात काय आहे, पण एनी कॉस्ट काही करून आम्ही झोपडपट्टीचं रेग्युलाइज आणि पुनर्वसनासाठी 100% शिवसेना हे प्रयत्न करणार. त्यांना जास्तीत जास्त चांगले घरं भेटायला पाहिजे, या प्रयत्नामध्ये आम्ही असणार. अरे काय मोठं खुशालकी घालवतो, बोलतो जसं काय 350 एकर मी वाचवली. हे काय त्याला अर्थ आहे? हुशार काय माझं मला माहित नाही त्या टोपी खाली दडले काय, मला या गोष्टी मला काय बोलायचं. पण ते सर्व निवेदन त्यांनी घ्यायला पाहिजे. तर मुख्यमंत्र्यांचं निवेदन काय झालं, काय नाही झालं, कसं झालं. पण सभागृहामध्ये दिशाभूल, चांगल्या पवित्र जागी अशी दिशाभूल करणे हे असं ज्येष्ठ झोपडपट्टीतले आमचे नगरसेवक, त्यांना आम्हाला हे शोभनीय नाही. म्हणजे हे सीएम साहेबांनी तो मेडकर, आता हळकुंडाने पिवळे झालेले लोक जसं काही मसिया बनायला चालेल. आम्ही पण काम करतो तो झोपडपट्टीसाठी, आम्ही बोलत नाही. सुरेश करतो, द्वारकानाथ भोईर साहेबांच्या इथं पण काही प्रमाणामध्ये स्लम आहे, ताईच्या इथं आम्ही रामाशीष आहे, आम्ही पण करतो. आम्ही काही वर्गण करत नाही. आम्हाला फक्त झोपडपट्टीवाल्यांना न्याय मिळाला पाहिजे या मताचा मी आहे. ते रेग्युलाइज व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. आता ते बोलतायत ना, चला आता त्यांच्या तोंड निघाले 500 मीटरची जागा नावावर करून देणार. आता असेल दम तर करून आणावा यांनी 6 महिन्यामध्ये, नाही तर द्यावा राजीनामा. नगरसेवक पदाचा झोपडपट्टीतला राजीनामा द्यावा. 6 महिन्यात त्यांनी झोपडपट्टी वासियांसाठी येणाऱ्या 4 महिन्यात पावसाळ्याच्या आतमध्ये, पावसाळ्यामध्ये काय कामधंदा नसेल तर पावसाळ्यामध्ये त्यांनी 4 महिन्यामध्ये रेग्युलाइज करून आणावा ना. मी त्यांच्या विरोधामध्ये नाही आहे. झोपडपट्टीवाल्यामध्ये चांगलं पॅकेज भेटत असेल तर आम्हाला आनंद आहे. पण ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलतो, मुख्यमंत्री साहेब असं बोलतात की हे MMR सोडून, मुख्यमंत्री साहेब बोलतात कॅबिनेटमध्ये त्यांनी ठराव घेतला MMR सोडून. मग त्या कॅबिनेटमध्ये कोण बसतो? मला फक्त एवढं विचारायचं, त्या कॅबिनेटमध्ये कोण बसतं? मग हा सुधाकर सोनवणेला एवढा माहित नाही का कॅबिनेटमध्ये कोण बसतं? मग त्या कॅबिनेटमध्ये का ऑब्जेक्शन नाही घेण्यात आलं? मग ऑब्जेक्शन तिथे कॅबिनेटमध्येच घ्यायला पाहिजे होता ना. सीएम साहेब बोलतात आमचा कॅबिनेटचा ठराव झालाय की 500 मीटर आणि 1500 मीटरचा तो ग्रामीण भागासाठीच आहे, मसुरी ग्रामीण भागासाठी जातो आणि MMR साठी नाही, असं सीएम साहेब 2दा बोलले. मग ह्याची शहानिशा त्यांनी करावी ना. मग अभिनंदनाचा ठराव कशावरून आणि कसं काय, कसा लागू होतो अभिनंदनाचा ठराव? हा ठीक आहे, टेंडर कॅन्सल केलं, हा MIDC काढल्याने टेंडर कॅन्सल केलं, ठीक आहे. मग कॅबिनेट मध्ये असताना, कॅबिनेटचा ठराव झालेला असताना मग कॅबिनेट मध्ये का नाही ऑब्जेक्शन घेतलं कॅबिनेट मंत्र्यांनी आमच्या नव्या मुंबईच्या? का नाही घेतलं त्यांनी कॅबिनेटमध्ये? कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस सीएम साहेब बोलतायत, कॅबिनेटचा ठराव झाला आणि ते सभागृहामध्ये निवेदन करतात. सभागृहामध्ये निवेदन आहे ना, ते सभागृहामधले निवेदन आहे ना. मग आपले कॅबिनेट मंत्री कुठे होते? मग त्यावेळेस आपण ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे, तर दोन्ही वेळा ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. कॅबिनेट मध्ये पण ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे तर सीएम साहेबांनी द्यायला, आणि तुमच्या
निवेदनाच्या वेळेस सभागृहामध्ये सुद्धा ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे ही पूर्णपणे धूळफेक चाललेली आहे. म्हणजे हे कसं काय झोपडपट्टी असेल ना फसवायचं काम हे चाललेलं आहे. आम्ही झोपडपट्टींच्यासाठी आम्ही कोणीतरी मसी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. आज झोपडपट्टीवाल्यांवरती किती प्रेम आहे मी नाही सांगायची गरज आहे. हे याच्यावरूनच दिसून येते. पुतळा मावशीचं प्रेम बोलतात ना तसं हे चाललेलं आहे. आणि मला आनंद असतो ना त्याच वेळेस कॅबिनेटमध्ये जर सीएम साहेब काय डिसिजन घेत होते की महसुली आणि ग्रामीणसाठी तर त्यावेळेस त्यांनी बोलायला पाहिजे कॅबिनेटमध्ये की बाबा आमच्या नव्या मुंबईचे सुद्धा याच्यामध्ये हे करा. MMR मधला विषय बाजूला ठेवून नवी मुंबई सुद्धा इन्क्लुडिंग करा याच्यामध्ये. पण हे तसं झालेलं नाहीये. आणि हे काय मला काय माहित नाही. मला सुधाकर सोनवणे कसं कुठल्या मोड मध्ये बोलले मला हे समजलं. माझा मित्र आहे तो. पण आता कॉम्पिटिशन नाही का बाबा. त्या दिवशी त्यांनी काहीतरी तिथं LED लावून झोपडपट्टीमध्ये मीटिंग घेतली, हे घेतली ते घेतली. अपने को ऐसा होएगा, अपने को तैसा होएगा. तैसा होएगा मी बोलायची गरज नाहीये. जी वास्तुस्थिती आहे, जी सत्य परिस्थिती आहे आम्ही करतो ना. कोणीतरी तिथं बोलले की यांनी अगोदरच प्लॅन तयार केला. हा मी चिंचपड्याचा प्लॅन अगोदरच रेडी आहे माझा. हे मी 5 वर्षापासून दाखवतो. मी सर्व पत्रकारांना दाखवतो. मला आवडेल मला माझ्या झोपडपट्टी मध्ये सुधारायला पाहिजे. आणि उद्या वेळ आली तर आम्ही सर्वजण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार, मुख्यमंत्र्यांना भेटणार. यांना राबवायचं नको असेल तर पहिला आमच्यापासून सुरुवात करा. त्याला पण काहीतरी चांगलं पॅकेज आम्हाला भेटू द्या. आम्हाला क्लस्टर मध्ये करा, चांगलं घर भेटू द्या, चांगलं पॅकेज भेटू द्या. या मताचं मी आहे. यांच्यासारखं लोकांना फसवायचं नाही. मला दुसऱ्याच्या घर आणि दुसऱ्यांचं जियार इथं आपल्या इथं जियार लागू बघता येते. म्हणजे माझं म्हणणं आहे आमच्या युतीचं शासन आहे. इथं आमची युती नसेल पण आमचं युतीचं शासन आहे. आणि शासनाच्या माध्यमातून चांगले काही गोष्टी मुख्यमंत्री ठरवतात. मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये विषय घेतात. मुख्यमंत्री विधान भवनामध्ये त्याचं निवेदन करतात. तर मुख्यमंत्र्यांच्या या शब्दाला फुकटमध्ये लोकांच्या कोल्ह्याच्या हातात कोली तसं ऑपोजिशन मध्ये तुम्ही असं काही गोष्टी घेऊ नका असं सज्ञान महापौर असलेल्या सदस्याला माझी विनंती आहे. आणि त्या मेडकरला पण मला तेच सांगायचं. म्हणून तुम्हाला मी आज बोलवलं होतं. तो एक विषय होता आणि हा विषय झाला. या विषयात परत या विषयावर चर्चा करून परत दुसरा विषय घ्यायचा तर दोन्ही विषय एकदाच घेऊ. ह्याच्यामध्ये पाहिलंच असेल सीएम साहेब काय बोलले. मुंबई आणि MMR. मुंबई आणि MMR म्हणजे कोण आलं नवी मुंबई. आपण सर्व अमरनाथ वगैरे इकडचा सर्व शहरी भाग आला. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की बोलायचं तर रेटून बोलायचं. आणि काय बोलतात त्याला की आपले बीजेपीच्या जीवावर काही नेऊन बोलायचं. म्हणजे आता त्या दिवशी तर एवढा सुधाकर सोनवणे एवढा आव असून बोलत होता की जसं काय या झोपडपट्टीचा मसियाच आहे. जसं काय यांनी स्वतः GR घेऊनच आला. आता स्वतः सीएम साहेबांचं विधानसभेतला जो ठराव झाला तो कॅबिनेटचा ठराव झालेला सीएम साहेबांनी विधानसभामध्ये निवेदन केलं. म्हणजे सीएम साहेब कुठे आहेत का. मला आनंद आहे आज ठाण्यामध्ये मुंबईमध्ये सीएम साहेब असतील, गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील त्यांच्या माध्यमातून झोपडपट्टीचं संघटन नष्ट करायचं प्लॅनिंग चाललेलं आहे. आणि चांगल्या पद्धतीने झोपडपट्टीला कसं तरी म्हणजे चांगल्या झोपडपट्टीवाल्यांना चांगलं रेग्युलाइज करून घरं देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आम्हाला तुम्हाला सांगायचं एवढंच होतं का हा जो मेडकर आणि सुधाकर सोनवणे यांनी ज्या पद्धतीने त्यांचं तुम्हाला लॅपटॉप वरती त्यांचं बोलणं पण दाखवलं. म्हणजे सीएम साहेब काय बोलतात आणि हे काय बोलतात
यांनी करायला पाहिजे ना. म्हणजे तुर्ब्यामध्ये झोपडपट्टीवासियांची दिशाभूल, रबाल्यामध्ये झोपडपट्टीवासियांची दिशाभूल. म्हणजे लोक झोपडपट्टीवाल्यांना आता हे सांगत सुटलेत की आपल्याला मुख्यमंत्री साहेब 500 मीटरची जागा फ्री करून देणार, म्हणजे जागा आपल्या नावावरती करणार आहे आणि 1500 फुटाची पण आपल्या नाव. या भोईर साहेबांनी सांगितलं तसा तो कायदा आपल्या शहराला लागू नाहीये. आणि एवढं असेल तर सुधाकर सोनवणेच्या, तर त्यांनी ते मेडकरच्या, तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नेत्याकडनं अभिनंदनाचा ठराव केला. तर नेत्याकडनं त्यांनी ते झोपडपट्टीचं 500 फुटाचं जागा रेग्युलाइज करून आणावी ना. आमचा कुठं विरोध आहे. आम्ही झोपडपट्टीवाल्यांना चांगलं सुनियोजित चांगलं भेटावं अशी आमची अपेक्षा आहे. पण ही जी दिशाभूल करतायत ज्या पद्धतीने, म्हणजे मला तुम्ही सांगा, एक आमचं सभागृह म्हणजे काय बोलतात त्याला दौलत भाई साहेब, पवित्र सभागृह. सभागृहामध्ये सगळं रेकॉर्डिंग होतात, सगळं नोंदल्या जातात. त्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने यांनी खोटं का बोलावं. एक खोटंच बोलले ना, तुम्हाला आम्ही दाखवलं ना ते रेकॉर्डिंग. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी असं दिलं. मुख्यमंत्र्यांनी तसं त्यांच्यासाठी नाही दिलं, ग्रामीण भागासाठी दिलेलं. आणि MMR मध्ये अशा काही गोष्टी केल्याने ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आणि उलट झालं तर आम्हाला चांगलं आहे, आम्हाला उलट चांगलं आहे. म्हणून आज हे पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला तेवढ्यासाठीच बोलवलं होतं की मला हे दाखवायचं होतं की मुख्यमंत्री साहेबांचे मुख्यमंत्री साहेब चांगले डिसिजन घेत आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चांगले डिसिजन घेत आहेत. पण याच डिसिजन घेत असताना एक असं अफवा पसरवण्याची गरज नाही ना की मुख्यमंत्र्यांनी असं केलं आणि मुख्यमंत्र्यांनी तसं केलं म्हणून. अफवा पसरवण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागासाठी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि MMR साठी नाही. हे मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या निवेदनामध्ये बोलतात. या पद्धतीने ते गैरसमज जे पसरवायचं चाललेलं आहे या लोकांचं, त्या लोकांना मला माहित नाही ना. हे महापौर असताना, हे काही गोष्टी असताना यांनी काही दिवे लावल्या, मला काय बोलायचं नाहीये. किती वेळा सभागृहामध्ये झोपडपट्टी विषयावरती तळमळ केली की मला माहित नाहीये. हे मी का सांगतो की तेवढ्यासाठीच मी सांगतो. आणि आज ज्या पद्धतीने ही जी त्या दिवशी अभिनंदनाचा ठराव आला, अभिनंदनाचा ठराव हा आम्ही सांगितलं, आम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना, सुरेश साहेब, भोईर साहेब, आम्ही सर्व झोपडपट्टीतले आम्ही रामाशी साहेब, आम्ही त्या दिवशीच आम्ही सांगितलं की आम्हाला या ठिकाणी SRA नकोय आम्हाला. कारण 2011 पर्यंत CM साहेब बोलले, 2011 पर्यंत बोलले ना CM साहेब त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे आम्हाला 2011 पर्यंत नको. आज आपल्या 26 चालू आहे, तर 2000 क्लस्टर 2020 पर्यंत लागतोय. ठीक आहे ना, नको आम्हाला. त्या लोकांच्या मनात काय आहे, पण एनी कॉस्ट काही करून आम्ही झोपडपट्टीचं रेग्युलाइज आणि पुनर्वसनासाठी 100% शिवसेना हे प्रयत्न करणार. त्यांना जास्तीत जास्त चांगले घरं भेटायला पाहिजे, या प्रयत्नामध्ये आम्ही असणार. अरे काय मोठं खुशालकी घालवतो, बोलतो की जसं काय 350 एकर मी वाचवली. हे काय त्याला अर्थ आहे. हुशार काय माझं तर मला माहित नाही त्या टोपी खाली दडले काय, मला या गोष्टी मला काय बोलायचं. पण ते सर्व निवेदन त्यांनी घ्यायला पाहिजे होतं. मुख्यमंत्र्यांचं निवेदन काय झालं, काय नाही झालं, कसं झालं. पण सभागृहामध्ये दिशाभूल, चांगल्या पवित्र जागी अशी दिशाभूल करणे हे असं ज्येष्ठ झोपडपट्टीतले आमचे नगरसेवक, त्यांना आम्हाला हे शोभनीय नाही. म्हणजे हे CM साहेबांनी तो मेडकर, आता हळकुंडाने पिवळे झालेले लोक जसं काही मसिया बनायला चालेल. आम्ही पण काम करतो तो झोपडपट्टीसाठी, आम्ही बोलत नाही. सुरेश करतो, द्वारकानाथ भोईर साहेबांच्या इथं पण काही प्रमाणामध्ये स्लम आहे, ताईच्या इथं आम्ही रामाशीष आहे, आम्ही पण करतो. आम्ही काही वल्गना करत नाही. आम्हाला फक्त झोपडपट्टीवाल्यांना न्याय मिळाला पाहिजे.
या मताचा मी आहे, ते रेग्युलाइज व्हायला पाहिजे, या मताचा मी आहे. आता ते बोलतायत ना, चला आता त्यांच्या तोंडून निघाले 500 मीटरची जागा नावावर करून देणार. आता असेल दम तर करून आणावा यांनी 6 महिन्यामध्ये, नाही तर द्यावा राजीनामा. नगरसेवक पदाचा झोपडपट्टीचा राजीनामा द्यावा. 6 महिन्यात त्यांनी झोपडपट्टी वासियांसाठी येणारे 4 महिने जर पावसाळ्याच्या आतमध्ये, पावसाळ्यामध्ये काय कामधंदा नसेल तर पावसाळ्यामध्ये त्यांनी 4 महिन्यामध्ये रेग्युलाइज करून आणावं ना. मी त्यांच्या विरोधामध्ये नाही आहे. झोपडपट्टीवाल्यांमध्ये चांगलं पॅकेज भेटत असेल तर आम्हाला आनंद आहे. पण ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलतो, मुख्यमंत्री साहेब असं बोलतात की हे MMR सोडून, मुख्यमंत्री साहेब बोलतात कॅबिनेटमध्ये त्यांनी ठराव घेतला MMR सोडून. मग त्या कॅबिनेटमध्ये कोण बसतो? मला फक्त एवढं विचारायचं, त्या कॅबिनेटमध्ये कोण बसतं? मग हा सुधाकर सोनवणेला एवढा माहित नाही का कॅबिनेटमध्ये कोण बसतं? मग त्या कॅबिनेटमध्ये का ऑब्जेक्शन नाही घेण्यात आलं? मग ऑब्जेक्शन तिथे कॅबिनेटमध्येच घ्यायला पाहिजे होता ना. सीएम साहेब बोलतात आमचा कॅबिनेटचा ठराव झालाय की 500 मीटर आणि 1,500 मीटरचा तो ग्रामीण भागासाठीच आहे, मसुरी ग्रामीण भागासाठी झाला आणि MMR साठी नाही, असं सीएम साहेब 2दा बोलले. मग ह्याची शहानिशा त्यांनी करावी ना. मग अभिनंदनाचा ठराव कशावरून आणि कसं काय, कसा लागू होतो अभिनंदनाचा ठराव? हा ठीक आहे, टेंडर कॅन्सल केला, हा MIDC काढल्याने टेंडर कॅन्सल केलं, ठीक आहे. मग कॅबिनेट मध्ये असताना, कॅबिनेटचा ठराव झालेला असताना मग कॅबिनेट मध्ये का नाही ऑब्जेक्शन घेतलं कॅबिनेट मंत्र्यांनी आमच्या नव्या मुंबईच्या? का नाही घेतलं त्यांनी कॅबिनेट मध्ये? कॅबिनेट मध्ये ज्यावेळेस सीएम साहेब बोलतायत कॅबिनेटचा ठराव झाला आणि ते सभागृहामध्ये निवेदन करतात, सभागृहामध्ये निवेदन आहे ना, ते सभागृहामधले निवेदन आहे ना. मग आपले कॅबिनेट मंत्री कुठं होते? मग त्यावेळेस आपण ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे, तर दोन्ही वेळा ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. कॅबिनेट मध्ये पण ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे तर सीएम साहेबांनी द्यायला, आणि तुमच्या निवेदनाच्या वेळेस सभागृहामध्ये सुद्धा ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे ही पूर्णपणे धूळपेच चाललेली आहे. म्हणजे हे कसं काय झोपडपट्टीवासियांना फसवायचं काम हे चाललेलं आहे. आम्ही झोपडपट्टींच्यासाठी आम्ही कोणीतरी मसी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. आज झोपडपट्टीवाल्यांवरती किती प्रेम आहे मी नाही सांगायची गरज आहे, हे याच्यावरूनच दिसून येते. पुतळा मावशीचं प्रेम बोलतात ना, तसं हे चाललेलं आहे. आणि मला आनंद असतो ना, त्याच वेळेस कॅबिनेट मध्ये जर सीएम साहेब काय डिसिजन घेत होते की महसुली आणि ग्रामीणसाठी, तर त्यावेळेस त्यांनी बोलायला पाहिजे कॅबिनेट मध्ये की बाबा आमच्या नव्या मुंबईचे सुद्धा याच्यामध्ये हे करा, MMR मधला विषय बाजूला ठेवून नवी मुंबई सुद्धा इन्क्लुडिंग करा याच्यामध्ये. पण हे तसं झालेलं नाहीये. आणि हे काय मला काय माहित नाही, मला सुधाकर सोनवणे त्याचं कुठल्या मूड मध्ये बोलले मला हे समजलं, माझा मित्र आहे तो. पण आता कॉम्पिटिशन नाही का बाबा. त्या दिवशी त्यांनी काहीतरी तिथं LED लावून झोपडपट्टीमध्ये मीटिंग घेतली, हे घेतली ते घेतली, अपने को ऐसा होएगा, अपने को तैसा होएगा. तैसा होएगा मी बोलायची गरज नाहीये. जी वास्तुस्थिती आहे, जी सत्य परिस्थिती आहे आम्ही करतो ना. कोणीतरी तिथं बोलले की यांनी अगोदरच प्लॅन तयार केला. हा, मी चिंचपड्याचा प्लॅन अगोदरच रेडी आहे माझा, हे मी 5 वर्षापासून दाखवतो, मी सर्व पत्रकारांना दाखवतो. मला आवडेल, मला माझे झोपडपट्टी मध्ये सुधारायला पाहिजे. आणि उद्या वेळ आली तर आम्ही सर्वजण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार, मुख्यमंत्र्यांना भेटणार. यांना राबवायचं नको असेल तर पहिला आमच्यापासून सुरुवात करा. त्याला पण काहीतरी चांगलं पॅकेज आम्हाला भेटू द्या, आम्हाला क्लस्टर मध्ये करा, चांगलं घर भेटू द्या, चांगलं पॅकेज भेटू द्या. या मताचं मी आहे. यांच्यासारखं लोकांना फसवायचं नाही. मला दुसऱ्याच्या घर आणि दुसऱ्यांचं जिया इथं आपल्या इथे जिया लागू बघता येते. म्हणजे माझं म्हणणं आहे, आमच्या युतीचं शासन आहे. इथं आमची युती नसेल पण आमचं युतीचं शासन आहे. आणि शासनाच्या माध्यमातून चांगले काही गोष्टी मुख्यमंत्री ठरवतात, मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये विषय घेतात, मुख्यमंत्री विधान भवनामध्ये त्याचं निवेदन करतात. तर मुख्यमंत्र्यांच्या या शब्दाला फुकटमध्ये
लोकांच्या कोल्ह्याच्या हातात कोली, तसं ऑपोजिशन मध्ये तुम्ही असं काही गोष्टी घेऊ नका, असं सध्या महापौर असलेल्या सदस्याला माझी विनंती आहे. आणि त्या मेडिकलला पण मला तेच सांगायचं, म्हणून तुम्हाला मी आज बोलवलं होतं. तो एक विषय होता हा, आणि हा विषय झाला. या विषयात परत या विषयावर चर्चा करून परत दुसरा विषय घ्यायचा का दोन्ही विषय एकदाच घेऊ? ह्याच्यामध्ये पाहिलंच असेल सीएम साहेब काय बोलले, मुंबई आणि MMR. मुंबई आणि MMR म्हणजे कोण आलं? कोण आलं? नवी मुंबई, आपण सर्व अमरनाथ वगैरे इकडचा सर्व शहरी भाग आला. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगायचंय की बोलायचं तर रेटून बोलायचं. आणि काय बोलतात त्याला की आपले बीजेपीच्या जीवावर काही नेऊन बोलायचं. म्हणजे आता त्या दिवशी तर एवढा सुधाकर सोनवणे एवढा आव असून बोलत होता की जसं काय याने झोपडपट्टीचा मसियाच आहे, जसं काय यांनी स्वतः GR घेऊनच आला. आता स्वतः तरी सीएम साहेबांचं विधानसभेतला जो ठराव झाला तो कॅबिनेटचा ठराव झालेला सीएम साहेबांनी विधानसभामध्ये निवेदन केलं. म्हणजे सीएम साहेब कुठे आहेत का? मला आनंद आहे आज ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये सीएम साहेब असतील, गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून झोपडपट्टीचं संघटन नष्ट करायचं प्लॅनिंग चाललेलं आहे. आणि चांगल्या पद्धतीने झोपडपट्टीला कसं तरी म्हणजे चांगलं झोपडपट्टीवाल्यांना चांगलं रेग्युलाइज करून घरं देण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आम्हाला तुम्हाला सांगायचं एवढंच होतं का हा जो मेडकर आणि सुधाकर सोनवणे यांनी ज्या पद्धतीने त्यांचं तुम्हाला लॅपटॉपवरती त्यांचं बोलणं पण दाखवलं. म्हणजे सीएम साहेब काय बोलतात आणि हे काय बोलतात यांनी करायला पाहिजे ना. म्हणजे तुर्ब्यामध्ये झोपडपट्टीवासियांची दिशाभूल, रबाल्यामध्ये झोपडपट्टीवासियांची दिशाभूल. म्हणजे लोक झोपडपट्टीवाल्यांना आता हे सांगत सुटलेत की आपल्याला मुख्यमंत्री साहेब 500 मीटरची जागा फ्री करून देणार, म्हणजे जागा आपल्या नावावरती करणार आहे आणि 1500 फुटाची पण आपल्या नाव. या भोईर साहेबांनी सांगितलं तसा तो कायदा आपल्या शहराला लागू नाहीये. आणि एवढं असेल तर सुधाकर सोनवणेच्या, तर त्यांनी ते मेडकरच्या, तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नेत्याकडनं अभिनंदनाचा ठराव केला. तर नेत्याकडनं त्यांनी ते झोपडपट्टीचं 500 फुटाचं जागा रेग्युलाइज करून आणावी ना. आमचा कुठं विरोध आहे? आम्ही झोपडपट्टीवाल्यांना चांगलं सुनियोजित चांगलं भेटावं अशी आमची अपेक्षा आहे. पण ही जी दिशाभूल करतायत ज्या पद्धतीने, म्हणजे मला तुम्ही सांगा, एक आमचं सभागृह म्हणजे काय बोलतात त्याला दरकार भविष्यात पवित्र सभागृह. सभागृहामध्ये सगळं रेकॉर्डिंग होतात, सगळं नोंदल्या जातात. त्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने यांनी खोटं का बोलावं? हे खोटंच बोलले ना. तुम्हाला आम्ही दाखवलं ना ते रेकॉर्डिंग. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आमच्यासाठी असं दिलं. मुख्यमंत्र्यांनी तसं त्यांच्यासाठी नाही दिलं, ग्रामीण भागासाठी दिलेलं आहे. आणि MMR मध्ये अशा काही गोष्टी दिल्याने ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. आणि उलट झालं तर आम्हाला चांगलं आहे, उलट चांगलं आहे. म्हणून आज हे पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला तेवढ्यासाठीच बोलवलं होतं की मला हे दाखवायचं होतं की मुख्यमंत्री साहेबांचे मुख्यमंत्री साहेब चांगले डिसिजन घेत आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब चांगले डिसिजन घेत आहेत. पण याच डिसिजन घेत असताना एक असं अफवा पसरवण्याची गरज नाही ना की मुख्यमंत्र्यांनी असं केलं आणि मुख्यमंत्र्यांनी तसं केलं म्हणून. अफवा पसरवण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागासाठी या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि MMR साठी नाही. हे मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या निवेदनामध्ये बोलतात. ते या पद्धतीने ते गैरसमज पसरवायचं चाललेलं आहे या लोकांचं. त्या लोकांना मला माहित नाही ना
हे महापौर असताना, हे काही गोष्टी असताना यांनी काही दिवे लावले, मला काय बोलायचं नाहीये. किती वेळा सभागृहामध्ये झोपडपट्टी विषयावरती तळमळ केली की मला माहित नाहीये. हे मी का सांगतो की तेवढ्यासाठीच मी सांगतो. आणि आज ज्या पद्धतीने ही जी त्या दिवशी अभिनंदनाचा ठराव आला, अभिनंदनाचा ठराव हा आम्ही सांगितलं, आम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेबांना, सुरेश साहेब, भोईर साहेब, आम्ही सर्व झोपडपट्टीतले आम्ही रामाशी साहेब, आम्ही त्या दिवशीच आम्ही सांगितलं की आम्हाला या ठिकाणी SRA नको आहे आम्हाला. कारण 2011 पर्यंत सीएम साहेब बोलले, 2011 पर्यंत बोलले ना सीएम साहेब त्याच्यामध्ये सुद्धा. म्हणजे आम्हाला 2011 पर्यंत नको. आज आपल्या 26 चालू आहे, तर 2000 क्लस्टर 2020 पर्यंत लागतोय. ठीक आहे ना, नको आम्हाला. त्या लोकांच्या मनात काय आहे, पण एनी कॉस्ट काही करून आम्ही झोपडपट्टीचं रेग्युलाइज आणि पुनर्वसनासाठी 100% शिवसेना हे प्रयत्न करणार. त्यांना जास्तीत जास्त चांगले घरं भेटायला पाहिजे, या प्रयत्नामध्ये आम्ही असणार. अरे काय मोठं खुशालकी घालवतो, बोलतो की जसं काय 350 एकर मी वाचवली. हे काय त्याला अर्थ आहे? हुशार काय माझं मला माहित नाही त्या टोपी खाली दडले काय, मला या गोष्टी मला काय बोलायचं. पण ते सर्व निवेदन त्यांनी घ्यायला पाहिजे. तर मुख्यमंत्र्यांचं निवेदन काय झालं, काय नाही झालं, कसं झालं. पण सभागृहामध्ये दिशाभूल, चांगल्या पवित्र जागी अशी दिशाभूल करणे हे असं ज्येष्ठ झोपडपट्टीतले आमचे नगरसेवक, त्यांना आम्हाला हे शोभनीय नाही. म्हणजे हे सीएम साहेबांनी तो मेडकर आता हळकुंडाने पिवळे झालेले लोक जसं काही मसिया बनायला चालेल. आम्ही पण काम करतो तो झोपडपट्टीसाठी, आम्ही बोलत नाही. सुरेश करतो, द्वारकानाथ भोईर साहेबांच्या इथं पण काही प्रमाणामध्ये स्लम आहे, काहीच्या इथं आम्ही रामाशीष आहे, आम्ही पण करतो. आम्ही जो वर्गण करत नाही. आम्हाला फक्त झोपडपट्टीवाल्यांना न्याय मिळाला पाहिजे या मताचा मी आहे. ते रेग्युलाइज व्हायला पाहिजे या मताचा मी आहे. आता ते बोलतायत ना, चला आता त्यांच्या तोंडून निघाले 500 मीटरची जागा नावावर करून देणार. आता असेल दम तर करून आणावा यांनी 6 महिन्यामध्ये, नाही तर द्यावा राजीनामा. नगरसेवक पदाचा झोपडपट्टीतला राजीनामा द्यावा. 6 महिन्यात त्यांनी झोपडपट्टी वासियांसाठी येणाऱ्या 4 महिन्यात पावसाळ्याच्या आतमध्ये, पावसाळ्यामध्ये काय कामधंदा नसेल तर पावसाळ्यामध्ये त्यांनी 4 महिन्यामध्ये रेग्युलाइज करून आणावा ना. मी त्यांच्या विरोधामध्ये नाही आहे. झोपडपट्टीवाल्यांमध्ये चांगलं पॅकेज भेटत असेल तर आम्हाला आनंद आहे. पण ज्यावेळेस मुख्यमंत्री बोलतो, मुख्यमंत्री साहेब असं बोलतात की हे MMR सोडून, मुख्यमंत्री साहेब बोलतात कॅबिनेटमध्ये त्यांनी ठराव घेतला MMR सोडून. मग त्या कॅबिनेटमध्ये कोण बसतो? मला फक्त एवढं विचारायचं, त्या कॅबिनेटमध्ये कोण बसतं? मग त्या सुधाकर सोनवणेला एवढं माहित नाही का कॅबिनेटमध्ये कोण बसतं? मग त्या कॅबिनेटमध्ये का ऑब्जेक्शन नाही घेण्यात आलं? मग ऑब्जेक्शन तिथे कॅबिनेटमध्येच घ्यायला पाहिजे होता ना. सीएम साहेब बोलतात आमचा कॅबिनेटचा ठराव झालाय की 500 मीटर आणि 1500 मीटरचा तो ग्रामीण भागासाठीच आहे, मसुरी ग्रामीण भागासाठी झाला आणि MMR साठी नाही, असं सीएम साहेब 2दा बोलले. मग याची शहानिशा त्यांनी करावी ना. मग अभिनंदनाचा ठराव कशावर आणि कसं काय, कसा लागू होतो अभिनंदनाचा ठराव? हा ठीक आहे, टेंडर कॅन्सल केला, हा MIDC ने काढण्याने टेंडर कॅन्सल केलं, ठीक आहे. मग कॅबिनेट मध्ये असताना, कॅबिनेटचा ठराव झालेला असताना मग कॅबिनेट मध्ये का नाही ऑब्जेक्शन घेतलं कॅबिनेट मंत्र्यांनी आमच्या नव्या मुंबईच्या? का नाही घेतलं त्यांनी कॅबिनेटमध्ये? कॅबिनेटमध्ये ज्यावेळेस सीएम साहेब बोलतायत कॅबिनेटचा ठराव झाला आणि ते सभागृहामध्ये निवेदन करतात, सभागृहामध्ये निवेदन आहे ना, ते सभागृहामधले निवेदन आहे ना. मग आपले कॅबिनेट मंत्री कुठं होते? मग त्यावेळेस आपण ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे, तर दोन्ही वेळा ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. कॅबिनेट मध्ये पण ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे तर सीएम साहेबांनी द्यायला, आणि तुमच्या निवेदनाच्या वेळेस सभागृहामध्ये सुद्धा ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे ही पूर्णपणे धूळपेच चाललेली आहे. म्हणजे हे कसं काय झोपडपट्टी असेल ना फसवायचं
काम हे चाललेलं आहे. आम्ही झोपडपट्टींच्यासाठी आम्ही कोणीतरी मसी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. आज झोपडपट्टीवाल्यांवरती किती प्रेम आहे मी नाही सांगायची गरज आहे. हे याच्यावरूनच दिसून येते. पुतळा मावशीचं प्रेम बोलतात ना, तसं हे चाललेलं आहे. आणि मला आनंद असतो ना त्याच वेळेस कॅबिनेट मध्ये जर सीएम साहेब काय डिसिजन घेत होते की महसुली आणि ग्रामीणसाठी, तर त्यावेळेस त्यांनी बोलायला पाहिजे कॅबिनेट मध्ये की बाबा आमच्या नव्या मुंबईचं सुद्धा याच्यामध्ये हे करा, MMR मधला विषय बाजूला ठेवून नवी मुंबई सुद्धा इन्क्लुडिंग करा याच्यामध्ये. पण हे तसं झालेलं नाहीये. आणि हे काय मला काय माहित नाही. मला सुधाकर सोनवणे कसं कुठल्या मूड मध्ये बोलले मला हे समजलं. माझा मित्र आहे तो. पण आता कॉम्पिटिशन नाही का बाबा. त्या दिवशी त्यांनी काहीतरी तिथं LED लावून झोपडपट्टीमध्ये मीटिंग घेतली, हे घेतली ते घेतली. अपने को ऐसा होएगा, अपने को तैसा होएगा. कैसा होएगा मी बोलायची गरज नाहीये. जी वास्तुस्थिती आहे, जी सत्य परिस्थिती आहे आम्ही करतो ना. कोणीतरी तिथं बोलले की यांनी अगोदरच प्लॅन तयार केला. हा मी चिंचपड्याचा प्लॅन अगोदरच रेडी आहे माझा. हे मी 5 वर्षापासून दाखवतो. मी सर्व पत्रकारांना दाखवतो. मला आवडेल, मला माझे झोपडपट्टी म्हणजे सुधारायला पाहिजे. आणि उद्या वेळ आली तर आम्ही सर्वजण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार, मुख्यमंत्र्यांना भेटणार. यांना राबवायचं नको असेल तर पहिला आमच्यापासून सुरुवात करा. त्याला पण काहीतरी चांगलं पॅकेज आम्हाला भेटू द्या. आम्हाला क्लस्टर मध्ये करा, चांगलं घर भेटू द्या, चांगलं पॅकेज भेटू द्या. या मताचं मी आहे. यांच्यासारखं लोकांना फसवायचं नाही. मला दुसऱ्याच्या घर आणि दुसऱ्यांचं जिया इथं आपल्या इथं जिया लागू बघता येते. म्हणजे माझं म्हणणं आहे आमच्या युतीचं शासन आहे. इथं आमची युती नसेल पण आमचं युतीचं शासन आहे. आणि शासनाच्या माध्यमातून चांगले काही गोष्टी मुख्यमंत्री ठरवतात. मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये विषय घेतात. मुख्यमंत्री विधान भवनामध्ये त्याचं निवेदन करतात. तर मुख्यमंत्र्यांच्या या शब्दाला फुकटमध्ये लोकांच्या कोल्ह्याच्या हातात कोली तसं ऑपोजिशन मध्ये तुम्ही अशा काही गोष्टी देऊ नका असं सज्ञान महापौर असलेल्या सदस्याला माझी विनंती आहे. आणि त्या मेडकरला पण मला तेच सांगायचं म्हणून तुम्हाला मी आज बोलवलं होतं. तो एक विषय होता आणि हा विषय झाला. या विषयात परत या विषयावर चर्चा करून परत दुसरा विषय घ्यायचा का दोन्ही विषय एकदाच घेऊ.